वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, आपला भारत देश हा संताचा देश आहे, संत मानताचा देश आहे. इथंच बडे बडे मोठमोठे संत होऊन गेले. पहिल्यानं तर वेद काळामध्ये 88,000 ऋषी होऊन गेले आणि 88,000 ऋषीनं वेद लिहिले, पुराणं लिहिले. आणि ते पुराणं वेद जे आहेत ते आपल्याला दिशादर्शक आहेत. आपल्यासाठी आपल्याला जीवनात कसं करायचं, कसं वागायचं याची दिशा दाखविणारे ते आहेत. ते आपल्याला दीपस्तंभ आहेत आपले. तर त्या वेदामध्ये अनेक गोष्टी चांगल्या सांगितल्यात आपल्यासाठी. त्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजे. त्याच्या आपल्याला अनेक ऋषी होऊन गेले, त्यानं आपल्या आरोग्यावर पुस्तकं लिहिली. आणि हृदय काहीतरी पुस्तक आहे ना ते. तर असे आरोग्यावर पुस्तक लिहिले. ते आरोग्याची पुस्तकं आपण जर पाहिले आणि त्याप्रमाणे आपण चाललो तर आपलं आरोग्य बिघडू शकत नाही. तर असं आहे आपल्या. तर आणि मग त्याप्रमाणे मग रामायण आहे, महाभारत आहे, अशामधल्या ज्या गोष्टी येतात तर त्या लोक कसे चुकले, त्याच्या जीवनामध्ये ते कसे चुकले आणि आपण त्याच्यापासून काय धडा घ्यायचा हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही रामायण जर पाहिलं, महाभारताच्या अगोदरचं रामायण आहे. रामायणमध्ये कैकेयी आहे. आता कैकेयी ही दशरथ राजाची तिसरी पत्नी आहे. पहिली कौशल्य आहे, दुसरी सुमित्रा आहे, तिसरी कैकेयी आहे, म्हणजे छोटी सगळ्यात. आणि कैकेयीला 2 मुलं येतं, भरत आणि शत्रुघ्न. आणि कौशल्याला राम आहे आणि सुमित्राला लक्ष्मण आहे. असे 4 मुलं आहेत. तर आता पहिल्यानं वेद काळामध्ये, पहिल्यानं कृतियुगामध्ये, ते कृतियुगातले त्रेतायुगातली गोष्ट आहे ही. तर त्रेतायुगामध्ये राम होऊन गेले. तर त्रेतायुगामध्ये असा पद्धत होती, राजशाही पद्धत होती. आणि मोठा मुलगा हा राजा होत होता. राज्यपद हे मोठ्या मुलाला देत होते. तर परंतु कैकेयीनं काय केलं, कैकेयी ही छोटी असताना देखील, तिची मुलं छोटी असताना देखील कैकेयीनं दुराग्रह केला. आणि तिनं दशरथ राजाला एकदा सहाय्य केलं होतं एका युद्धामध्ये. आणि 2 वरं त्या दशरथ राजा म्हणली होती की तुला मी 2 वरं देईन. आणि ती म्हणली की मी वेळेवर घेईन मागून, मला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी ते 2 वरं तुम्हाला मागेन. तर मग आता ज्यावेळेस रामाला राज्याभिषेक ठरला, राम हा सगळ्यात मोठा मुलगा, तर त्याला राज्याभिषेक ठरला. आणि उद्या राज्याभिषेक त्याला होणार, तो राज्यावर बसणार, रामाला सांगण्यात आलं. आणि मग ही वार्ता पर्यंत गेली. आता गेल्यानंतर मग तिची जी दासी होती, ती दासी म्हणली, अगं कैकेयी तू कसं म्हणे तुझं, की अरे अगं म्हणे ही जी कौशल्य आहे, कौशल्याचं उद्या चाललं ना सगळं, तुझं काय चाललं. कौशल्य ही त्या राजाची राजमाता होईल, तू थोडीच राजमाता आहे. आणि तुझं अशी अवस्था होईल की रात्री देवावर फुलं व्हायचे आणि सकाळी उकाड्यावर फेकून द्यायचे, अशी तुझी अवस्था होईल म्हणे. मग ती म्हणे काय करू. ती म्हणे तुला वर दिलेले तर दशरथ राजानं त्या 2 वर मागून घ्या. आता मग काय मागू. तर ती म्हणे पहिल्या वरानं भरताला गादीवर बसवा, छोटा असला तरी मी. आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षे वनवासाला पाठव, असं ते माग म्हणी. आणि मग आता हिनं विचार केला, पण तिनं चांगला विचार करायला पाहिजे होता त्या. आणि ही मग जरी कैकेयी राणी होती आणि ही तिची दासी होती, पण दासी केव्हा सिंहासनावर बसली आणि तिचा गुरु झाली
हे त्या कैकेयीला पण कळालं नाही. आणि कैकेयी तिच्या म्हणण्याप्रमाणे ऐकू लागली. अहो तिनं तिचं म्हणणं ऐकावं का, तिनं तिचं कोणाचं म्हणणं ऐकावं. राणीचं म्हणणं दासीनं ऐकायला पाहिजे, पण दासीचंच म्हणणं राणी ऐकू लागली. आणि ही केव्हा तिची शिष्या झाली हे तिला बी कळालं नाही. आणि तिनं तिचं ऐकलं आणि त्या शोकघरात जाऊन बसली. आणि शोकघरात जाऊन बसल्यानंतर आणि नंतर दशरथ राजे तिथं आले. तिला म्हणली काय झालं सांग. ती म्हणे हे बघ, पहिल्या वरानं माझ्या भरताला गादीवर बसवा आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षे वनवासाला पाठवा. ती म्हणे ठीक आहे म्हणे, तुझ्या मुलाला गादीवर बसवतो म्हणे, पण दुसरा वर तरी मागू नको, दुसऱ्या वरानं रामाला वनवासाला पाठवू नको. तर ती म्हणे नाही, त्याला हे दोन्ही वर मला पाहिजेत. आणि मग दशरथ राजे असहाय्य होते, हतबल होते आणि त्याला द्यावं लागलं ते वर. आणि वर द्याला. आणि मग रामालाही कळालं, राम तर वनवासाला गेला. पण आणि तो भरत आणि शत्रुघ्न हे त्या मामाच्या गावी होते त्यावेळेस. मग त्यावेळेस मामाच्या गावी होते. आणि राम निघून गेला, त्याच्याबरोबर लक्ष्मण बी निघून गेला. आणि फक्त दशरथ राजे घरी राहिले आणि ते राम राम करत गेले. काय बाबा मला सांगा, हे स्वतःचं तिनं कुंकू गमावलं, स्वतःचं कुंकू गमावलं. तो राम हा तिचा अतिशय प्रिय होता, तरी त्याला तिनं वनवासाला पाठवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर मग ते भरत आणि शत्रुघ्न आले. आणि त्या भरत आणि शत्रुघ्नानं तिला अत्यंत वाईट गोष्टी बोलल्या. आणि तिला सांगितलं की खरा अधिकार रामाचा आहे. आणि रामाच्या पादुका आणून त्यांनी गादीवर ठेवल्या. स्वतः कधीही राजा होण्याचं नाकारलं त्यानं. मग मला सांगा बाय बाबा, ह्या कैकेयीनं कमवलं काय? काहीच कमवलं नाही. उलट आपलं कुंकू गमावलं तिनं. आणि सगळी जी अयोध्या होती तिला कोणीही चांगलं म्हणायचं नाही, तिला कोणीही चांगलं बोलायचं नाही. मग किती वाईट परिस्थिती जीवनामध्ये आली. तर ह्या अशा गोष्टी आपण करू नये आपल्या घरी. आपण घरी संसारामध्ये अशा गोष्टी आपल्याकडून कैकेयीसारख्या घडू नये, हेच त्या रामायणाला आपल्याला सांगायचं आहे. आणि हीच आपली दिशादर्शक आहे. कैकेयी आपली दिशादर्शक आहे. तर तशी ती दिशा दाखवली तिनं की बाबा माझं असं झालं वाईट, तुमचं बी वाईट होऊ शकतं आहे, त्यामुळं तुम्ही माझ्यासारखं वाईट वागू नका. म्हणून मायबाबा, हे आता रामायण झालं, महाभारत झालं. आपण त्या महाभारताचं, रामायणाचं लोक कसे वागले, त्याचं कसं वाईट झालं आणि तसं आपलं वाईट होऊ नये, हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण त्या दिशादर्शकाचा फायदा घेतला पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मायबाबा, हे अनेक ग्रंथ आहेत तर आपल्याला, तर त्यापैकी एक गीता ग्रंथ आहे. तर गीता ग्रंथ हा इतर ग्रंथ तरी जीवानं लिहिलेले, माणसाने लिहिलेले, परंतु हा संत ज्ञानेश्वर म्हणले हा वेदार्थ सागुरू तया निद्रिताचा गुरु, परमेश्वराच्या त्याच्यात तो घोरण्यातून झालेला ग्रंथ आहे म्हणे हा. आणि प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेलं हे शास्त्र आहे. म्हणून ते शास्त्र आपल्याला दिशादर्शक आहे. आणि त्या शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते आपण म्हणजे शिरोधारे मानून आपण त्याप्रमाणे वर्तन केलं तर आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही बाबा. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की कोणाचा द्वेष करू नका. ते म्हणले नियस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न काक्षेती. जो कोणाचा द्वेष करत नाही, कोणची अपेक्षा करीत नाही, तो नित्य संन्यासी आहे. येऊन द्वेष्टी न काक्षेती निर्द्वंद्व महाभाव सुखम बंधात प्रमुचिते. अशा अनेक गोष्टी श्रीकृष्ण महाराजांना त्यामध्ये आपल्याला सांगितल्या. त्यांनी सांगितलं की अनेक जण संसदी टाळा. जर तुम्हाला ब्रह्मीभूत व्हायचं असेल तर अनेक जण संसदी टाळा. आणि बुद्धी शुद्ध युक्त, बुद्धी विशुद्ध ठेवा. कुठं कोणत्याही प्रकारचे गालबोट त्या बुद्धीला नको. बुद्ध्या विशुद्ध युक्त धृत्यात पानम नियमाचे धृती नियमित शब्दांदी निशया त्यक्त्वा. जर शब्दानंच काय, पण कशानंच काय, पण शब्दानं पण विषय भोगायचा नाही.
असं गीता आपल्याला सांगते. राग द्वेष विदुषीचे रागाचा द्वेषाचा विदूष करा म्हणजे नष्ट करून टाका असं सांगितलेलं आहे आपल्याला मायबापो. आणि श्रीकृष्ण महाराजांना सांगितले की अर्जुना मन मनाभव मत भक्तो मध्या जीवाम नमस्कुरु मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजानी प्रियसुमे सर्व धर्मान परित्यजे मामेकम शरणमोज अहम तो सर्व पापी भेव. मी तुझे तू फक्त मला शरण ये, मी तुझे सर्व पाप नष्ट करतो आणि तुला मोक्ष देतो. माय बाबा आपण या जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मनुष्य जन्माचं सार्थक म्हणजे मोक्ष मिळवून घेणं हे सार्थक आहे. आणि ते सार्थक जर परमेश्वर तुम्हाला साध्या परमेश्वराला शरण गेल्यानं जर ते तुम्हाला देत असतील त्या गोष्ट मोक्ष तर काय मोठी गोष्ट आहे. मग काय अडचण आहे आपल्याला ती घेण्यात मायबाबा. त्यामुळं आपण जे वेद आहेत पुराण आहेत त्या वेदाच्या पुराणाच्या सांगण्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपण गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपण जर त्या गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागू तर आपलं निश्चितच भलं झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. आपलं भलं करून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.